वाटते ज्या क्षेत्रात आम्ही काम करतो आहे तिथे नवीन प्रत्येक दिवशी आम्हाला जे लोकांना जे एक्सपेक्टेड आहे आमच्याकडनं की आपण कशा पद्धतीने काम करून दिलं पाहिजे, कशी नवीन आपण गोष्टी आमच्या मतदारसंघात या आमच्या राज्यात ते झाल्या पाहिजे. तर आमच्या जिल्ह्यामध्ये बरेचसे असे प्रोजेक्ट होते जे थांबून होते काही वर्षापासून आणि त्याचे फॉलोअप घेऊ त्यांना ऑन रोड आणून एअरपोर्ट झाला. तर मला वाटतं हा जुन्या वर्षामध्ये एअरपोर्टचा जो विकास होता सगळ्यांचे एक्सपेक्टेशन आहे की नवीन वर्षात ते झालं पाहिजे. तर 101% की नवीन वर्षात हे माझी अमरावती ते मुंबई ही फ्लाईट उडण हे नवीन वर्षाचा आमचा संकल्प आहे की येणाऱ्या वर्षामध्ये एअरपोर्टचं जे काम पूर्ण कंप्लीट होऊन पहिलेच 2 महिन्यात 3 महिन्यात ती फ्लाईट टेक ऑफ होईल. वॅगन कारखाना झालं, स्कायवॉकचं काम झालं, टेक्स्टाईल पार्क जे या वर्षामध्ये आला त्याचं काम या 31 डिसेंबरपर्यंत आपण पूर्ण जेही जागा होत्या त्या गव्हर्मेंटला हँडओव्हर करून मग ते टेक्स्टाईल पार्कला आपण देण्यात आला आणि नवीन वर्षात त्याची उद्घाटन होईल. त्याच्यासाठी मोदीजी अमरावतीत येणार आहे आणि या सगळी गोष्टी वॅगन कारखाना जे एवढे वर्षापासून त्याच्या फॉलोअप करत आहे 90% 99% आम्ही जे काम करत आहे ॲज अ पॉलिटिशियन त्याचंही उद्घाटन सोबतच आमचे आदरणीय प्रधानमंत्री देशाचे ते आमच्या अमरावतीमध्ये येऊन त्याचं उद्घाटन करेल. पण काम करत असताना रोज एक वेगळी दृष्टीने लोकांचे एक्सपेक्टेशन्स आपल्याकडनं वाढतात आणि आमचे स्वतःकडनं खूप सारे एक्सपेक्टेशन वाढतात की आपण या पदावर ते येणाऱ्या वर्षामध्ये जे एक्सपेक्टेड आहे आमच्या जिल्ह्याला ते आपण दिलं पाहिजे. तर मला वाटते माझ्या जीवनात नवीन वर्ष कधी संपते, जुना वर्ष कधी संपते आणि नवीन वर्ष कधी सुरुवात करते. माझ्या जीवनात मी नेहमी एकच मोटिवेट आपल्याला नेहमी केलेलं आहे की नेव्हर स्टॉप. कधीही जीवनामध्ये आपण थांबलो नाही पाहिजे. आपण दर दिवशी दरवेळी दर सेकंदामध्ये आपण काही ना काही केलं पाहिजे. तर हे संकल्प घेऊन मी येणाऱ्या भविष्यामध्ये माझ्या जिल्ह्याला जेवढी एक्सपेक्टेशन आहे, युवकांना माझ्याकडनं जे एक्सपेक्टेशन आहे, आदिवासींना जे माझ्याकडनं एक्सपेक्टेशन आहे, अमरावती शहराचा भाग जे आहे त्यांना जे एक्सपेक्टेशन आहे ते येणाऱ्या भविष्यात नवीन वर्षात मी ते करणार आहे. पण सगळ्यांना मी एवढंच सांगेन आपल्या जीवनामध्ये की जुना वर्ष असो, संपणारा वर्ष असो की नवीन वर्ष असो, जीवनामध्ये पॉझिटिव्ह राहणं आणि दुसऱ्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करून घेणं हा सगळ्यात मोठा क्षण आपल्या जीवनात असते. आणि स्टार्ट युअर न्यू इयर विथ दिस पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स अदर. तर मी माझ्या जीवनामध्ये तसंच काम करत राहते आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या IBN लोकमतच्या सगळे प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.